दिन तू सावर रे, हो सावर रे मना, सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. मखमली हे प्रश्न थोडे, रेशमाची उत्तरे, पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे. मखमली हे प्रश्न थोडे, रेशमाची उत्तरे, पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे. येतील आता फुले ऋतू, बघ स्वप्न हेच खरे. हे बघ, नवरा नवरीच्या मागे असलेल्या स्टेजवर एक स्क्रीन आहे. त्यावर बरोबर 8:50 हे सगळं दिसायला हवं. हॅलो, पोचलास? हो मॅडम, पोचलो. बरं, घड्याळाकडे लक्ष ठेव. आणि बरोबर 8:50 झाले की
विक्रांत साहेब, ही लीला आपल्या 2 पावलं पुढे निघाली. आता आपल्याला गरज आहे नवीन प्लॅनची. प्लॅन बी. हो आपण एका कॅमेऱ्यामध्ये आधी काढूयात, ह्याच्यात काढूयात. हा बस झाले ना सेल्फीज? नाही झालं बस झाले आता. बस तुम्ही या. थँक्यू. जा. हो बस तुम्ही या ना, बसा ना प्लीज. थँक्यू. माझा ना म्हणजे विश्वासच बसत नाही की तुम्ही खरंच आलात. एकदा हात लावू का? नको, मी नाही हात लावत. नको तुम्ही चिमटा काढा. हा अगं आपण त्याच्यापेक्षा हँडशेक करूयात. नको ना प्लीज, चिमटाच काढा ना प्लीज. तुम्ही खरंच आलात. हाय. व्हॉट अ परफॉर्मन्स. थँक्यू सो मच फॉर कमिंग. माय प्लेजर. काही लागलं तर सांग हा. शुअर. आणि जेवून जायचं हा. ऑफकोर्स. लीला चल, मला तुझ्याशी बोलायचं. ये. नाही मला नाही बोलायचंय. हा चल. नाही लीला चल. काय? मी आत्ताच आले ना तुमच्याशी बोलायला. हो ना, मग 2 मिनिटं ना प्लीज जा ना. हा लीला सॉरी, प्लीज डोंट माइंड. इट्स ओके. जा. मी बसू का? बसतेच. सॉरी. तुम्ही काय डायलॉग बोलता हो? म्हणजे बिग स्क्रीनवर तुम्हाला बघितलं ना की असं बघतच राहावंसं वाटतं. मी ना तुमची एकदम बिगेस्ट फॅन आहे खरंच. थँक्यू. तुम्ही काय दिसता, काय कपडे घालता, काय ऍक्टिंग करता, एकदम मस्त खरंच. थँक्यू. किती क्यूट आहेस तू. खूप क्यूट बोलतेस. हो ना. मला ना खरं तर तुम्हाला शूटिंग बद्दल खूप प्रश्न विचारायचे. म्हणजे तुम्ही डायलॉग पाठ कसे करता आणि ते कपडे सगळे नवीन कुठून येतात दरवेळेला. आणि तुम्ही शुअर. नाही आता तुम्ही बिझी असाल ना, ठीक आहे एक काम करूया, तुम्ही ना मला तुमचा नंबर द्या, मग आरामात विचारीन मी. हा आपण त्याच्यापेक्षा एक सेल्फी काढूयात का? ती तर काढायचीच आहे हो, पण नंबर पण द्या ना. आय प्रॉमिस मी इतरांसारखा तुम्हाला सारखा त्रास नाही देणार फोन करून. चालेल, पण आपण पहिले एक सेल्फी काढूयात. ठीक आहे सेल्फी काढ. आता नंबर द्या ना. हा 8:50 इथले लाईट जातील. लाईट गेले या संधीचा फायदा घेऊन तू मागच्या दाराने बाहेर पड. पार्किंग मध्ये तुझ्यासाठी एक गाडी उभी असेल. त्या गाडीचे पार्किंग लाईट्स ऑन असतात. त्याच गाडीत जाऊन बसायचं. लीला सॉरी सर अर्जंट काम आहे, मी आलेच. विश्वरूप मॅमला काय हवं नको ते बघ. चल एकच. काय मस्त दिसतात ना त्या. याला म्हणतात स्टार. काय चाललंय तुझं? तुझ्या जरा सुद्धा गांभीर्य नाहीये का? हे बघ तुझ्या अशा वागण्यामुळे ना कधी तुझं लग्न एजंट सोबत होईल तुला कळणार सुद्धा नाही. हीच संधी आहे, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. ही संधी घालवू नकोस. तुम्हाला कळत नाहीये ही संधी जितकी महत्वाची आहे ना तितकंच महत्वाचं माझ्यासाठी त्यांना भेटणं होतं. आज ना माझं स्वप्नच पूर्ण झालंय आणि ते पण फक्त तुमच्यामुळे. घ्या तुम्हीच मला त्यांना भेटवलं आणि आता माझं लक्ष विचलित झालं म्हणून ओरडताय. गप्प बस. लाईट यायच्या तिथून निघून जा, नाही ते एका क्षणात तुझं आयुष्य बदलेल आणि पर्यायाने आमचं सुद्धा. हे बघा सारखं ओरडू नका. ठीक आहे जाणार आहे मी, पण फक्त एकदा पटकन त्यांना बाय म्हणून येते. नाही थांब लीला. दुर्गा. हा अगं लाईटचं काय झालं? आले एक मिनिट. आले. तुझा आले. आजी हॅलो. सांगा तुम्ही काय खाणार? नाही मी घेते.
सत्य आहे. बघा मी बोललो की नाही, मी तुमचे सगळे सिनेमे बघितलेत, मोठा फॅन आहे मी तुमचा. कुठला आवडतो माझा चित्रपट? अहो तो नाही का, तुम्ही असे घोड्यावरती बसलेले असता आणि घोडा खूप जोरात पळतोय 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 पळतोय, तो चित्रपट. हो का? हा. बर. लीला कुठे गेली आहे? अहो लीला मॅडम आणि दुर्गा मॅडम या इथेच आहेत. ह्या इथे होत्या इथे. पण आता नाही. बघता का? मी बघून येतो, आलो. घड्याळाकडे लक्ष ठेव. हं? बरोबर 8:50 झाले की ती मुलगी तुझ्या गाडीत येऊन बसेल. नवरी मुलगी आहे. हं? आणि तुझ्या गाडीचे पार्किंग लाईट्स ऑन असतील ही तिच्यासाठी साईन आहे. आता ठरलेल्या ठिकाणी जाऊन थांब जा. हां आणि ऐक, मी तुला कॉल करेपर्यंत मला कॉल करायचा नाही, हे लक्षात ठेव. हं? चल ठेव. थँक यू फॉर कमिंग. माय प्लेजर. हो सोनाली, रिअली थँक्स अ लॉट. आणि मी तुला पत्रिका पाठवेन लग्नाची. तू आलीस तर आम्हाला खूप आनंद होईल. मी नक्की प्रयत्न करेन. बाय द वे, तुमची ती गोड नवरी कुठे आहे? लीला. आम्ही बोलत होतो ऍक्च्युली आणि ती अचानक गायब झाली. तिला बाय करायचं राहून गेलं. तिचं काय, ती जात असते अशी कुठे कुठे, त्यात काहीच नवीन नाहीये. हो, सरस्वती बरोबर बोलतेय. ती कधीच जागेवर नसते. दॅट्स ओके. ऍक्च्युली बऱ्याच दिवसांनी कोणीतरी इतकं प्रामाणिक आणि क्यूट व्यक्ती भेटली. थोडीशी बडबडी आहे पण इनोसेंट आहे. आय थिंक एजे, यू आर व्हेरी लकी. हा, गुड लक. येऊ. अरे अभिराम, ते मी लीलाला सगळीकडे पाहिलं, कुठे सापडत नाहीये ती. तू पाहिलंस का कुठे तिला? बस तिच्या घरच्या लोकांना विचारलं का? नाही, पण मी पण सगळीकडे शोधलं रे. कुठे आहात? लीला कुठे आहे? नाही, मी मगासपासून शोधते तिला, कुठे दिसलीच नाही मला. हो, लीला कशी दिसणार? कारण ती इथे नाहीच आहे. ती कधीच निघून गेलीये.
अशी कशी निघून जाईल? उगाच काही बोलू नका. अहो, आम्ही कशाला उगाच काहीतरी बोलू? आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तिला मागच्या दाराने पळून जाताना. काहीतरीच काय बोलताय तुम्ही? अशी पळून कशी जाईल? नाही नाही, तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी मुलीला असं करताना बघितलं असेल. अहो, माझ्या मुलीची मेहंदी आहे, ती कशाला पळून जाईल? बघा, लीला अशा छोट्या मोठ्या चुका करते, पण ती अशी पळून नाही जाणार. हा, म्हणजे तुम्ही बघितलं तेव्हा अंधार होता ना, तर काहीतरी कन्फ्युजन झालं असेल तुमचं. अंधारात सुद्धा आम्हाला स्पष्ट दिसलं. अहो, आमच्या समोर तर पळून गेली ती. का ग? म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगायला आलो. पण तिला जर लग्न करायचंच नव्हतं तर तिने आधी सांगायचं ना. पळून का गेली? आणि तुम्ही तरी अशी कुठून शोधून आणली अशी मुलगी? एक मिनिट. तुम्ही उगाच शहानिशा केल्याशिवाय कुठे काही बोलू नका प्लीज. बोलायला आम्ही तर थांबणारच नाही आहोत. आता नवरी मुलगीच पळून गेली म्हटल्यावर मेहंदीचा कार्यक्रम तरी काय होणार? एजंटशी लग्न करायला मुलींची रांग होती, रांग. आणि तुमच्या मुलीला संधी मिळाली तर वाटोळं केलं. शेवटी संस्कारच दिसतात ग या प्रसंगातून. आई वडिलांची शिस्त नाही. उगाच नाही लोक सावत्राईला नावं ठेवत. अभिराम, शांत हो बाळा. लीला पळून नाही जाऊ शकत. जर ती पळून गेली असेल तर तिला त्याची किंमत मोजावीच लागेल.